बहुप्रतीक्षित मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी आज मतदान पार पडतंय आणि या निवडणुकीसाठी 10 जागांसाठी 28 उमेदवार सध्या रिंगणात आहेत। त्यापैकी सुधाकर तांबोळी जे मनसेमध्ये होते, मात्र मनसे यावेळी निवडणुकीत उतरलेली नाही, ते अपक्ष उमेदवार म्हणून उभे राहिलेले आहेत। आज मतदानाचा हक्क बजावताय। बहुप्रतीक्षित निवडणूक आज अखेर मतदान पार पडतंय, काय भावना आहेत? कारण म्हणजे मी उच्च न्यायालयाचे आभार मानतो, कारण सुप्रीम कोर्टात सुद्धा हा निर्णय काल झाला, त्यांनी स्थगिती दिली आणि त्याची सुनावणी आज ठेवली आहे। परंतु निवडणूक होते याचा आम्ही मतदार म्हणून, आम्ही एक उमेदवार म्हणून आणि विद्यापीठाच्या विकासासाठी जे विद्यार्थी वर्ग आहे त्यांना सगळ्यांना आनंद होतोय। आणि तुम्हाला सांगतो की आज मी माझ्या मिथला स्थानिक आहे, उमेदवार आहे। या ढाणूकर कॉलेजला मी आज स्वतः मतदान करून आलो। प्रचंड उत्साह आहे मतदारांचा। आज थोडा वर्किंग डे आहे, कामाचा दिवस असताना सुद्धा मोठी रांग लागलेली आहे। थोडं प्रिफरन्शियल वोटिंग असल्या कारणाने थोडा वेळ लागतोय, परंतु सर्वप्रथम मी जे मतदार आहेत, जे आम्हाला मतदान करणार आहेत, त्यांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो, कारण ते वेळात वेळ काढून आज इथे मतदानाला आलेले आहेत। त्यांना त्याचं गांभीर्य कळतंय की विद्यापीठामध्ये असलेले गोंधळ, होत असलेल्या सगळ्या परीक्षांच्या ज्या काही निकालाच्या बाबतीत असतील, परीक्षांच्या बाबतीत असतील, शिक्षक असेल, शिक्षकेतर असतील, विद्यार्थी असतील, सगळ्यांच्या ह्या 2 वर्षांमध्ये जे प्रलंबित प्रश्न आहेत ते आम्ही जर निवडून आलो, आम्हाला जर निवडून दिलं तर आम्ही तो प्रश्न सोडवण्याचा 100% प्रयत्न करू। आणि मला पुन्हा एकदा सांगतो की मनसेचा मी आज पदाधिकारी आहे, परंतु मनसेने पॅनल दिलेलं नाहीये, परंतु मी अपक्ष आहे। पण मनसेचा सन्मान्य राजसाहेबांवरती मी प्रेम करणारा कार्यकर्ता आहे आणि माझ्या समवेत अनेक कार्यकर्ते काम करतात। सन्मान्य राजसाहेबांचा आणि मी कार्यकर्त्यांचा, त्या कमवून जे काही मतदार आहेत त्यांचा सुद्धा मी मनपूर्वक धन्यवाद। सर, निवडणुकीत म्हणजे मनसे लढणार नाही, विद्यार्थी सेना लढणार नाही असा निर्णय असताना देखील तुम्ही अपक्ष म्हणजे पक्षाचा जो निर्णय होता त्याचं पालन केलं नाही। कारण म्हणजे विद्यार्थी आणि माझ्यामध्ये जे काही 30-32 वर्ष जी काही नाळ जोडली गेलेली आहे त्यांच्याशी माझा सगळा डायरेक्ट संपर्क येतो। त्यांचे अनेक प्रश्न मी सोडवलेले आहेत आणि 30-32 वर्ष मी साधारण 2 टर्म सिनेट मेंबर राहिलेलो आहे आणि 2 टर्ममध्ये मला असं वाटतं की माझं क्षेत्र हे एक शैक्षणिक क्षेत्र आहे। प्रत्येकाचं एक क्षेत्र ठरवलेलं असतं, तसं माझं क्षेत्र, मी राजकारणामध्ये असेल, मी पक्षाचा सचिव असेल, पदाधिकारी असेल, कार्यकर्ता असेल, तरी मला एक माहिती आहे की मी कोणासाठी काम करू शकतो। सर्वसामान्यांसाठी मी काम करतोय, सर्वसामान्य जनतेसाठी, परंतु विद्यार्थ्यांसाठी मला जास्त मी थोडा जरा त्यांच्याशी जोडलेला आहे। त्यामुळे मी पुन्हा ह्या निवडणुकीसाठी सामोरं जातोय आणि मला खात्री आहे की माझे मतदार असतील, माझे जे सहकारी असतील, कार्यकर्ते असतील, यांचा माझ्यावरती नक्कीच प्रेम आहे आणि ते तुम्हाला निकालावरती दिसून येईल। नक्कीच। तर आपण पाहतोय आज बहुप्रतीक्षित अशा मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीसाठी मतदान पार पडतंय। सुधाकर तांबोळी यांनी देखील मतदान केलेलं आहे। 10 जागांसाठी 28 उमेदवार आहेत, त्यापैकी ते देखील उमेदवार आहेत। पक्षांनी या ठिकाणी माघार घेतली असली तरी ते विद्यार्थ्यांसाठी, विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी रिंगणात उतरलेले आहेत अशी भावना ते व्यक्त करताना पाहायला मिळतात। कॅमेरामन अनुप रस्तोगीसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।